नमस्कार. मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हाईट वॉशिंग द फेन्स ही मार्क ट्वेन यांची स्टोरी समजून घेणार आहोत. ही स्टोरी समजून घेत असताना त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत, कोणकोणती कॅरेक्टर्स आहेत, जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन्स समजून घेणं सोपं जाईल किंवा कोणत्या पद्धतीचे MCQ क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीचे पॉईंट्स कुठेतरी कलेक्ट करत जाणं हा हेतू आपला आहे. सुरू करूया. व्हाईट वॉशिंग द फेन्स. आता ही स्टोरी नेमकी काय आहे आणि कोण कोण इन्व्हॉल्व आहे यामध्ये आणि टायटलचा मिनिंग नेमका काय आहे. द प्रेझेंट स्टोरी इज टेकन फ्रॉम द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर. मार्क ट्वेन यांची एक नॉवेल आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर, आणि त्या नॉवेलमधील एक स्टोरी म्हणजेच ही प्रेझेंट स्टोरी. त्या स्टोरीचं टायटल आपण इथं घेतलं आहे व्हाईट वॉशिंग द फेन्स. आता व्हाईट वॉश म्हणजे काय? व्हाईट वॉशिंग तर पांढरा रंग देणं. द फेन्स म्हणजे कुंपण, कुंपणाला पांढरा रंग देणं. आता इथे असणारं कुंपण हे नेमकं कसलं आहे तर ते लाकडी कुंपण आहे आणि त्या लाकडी कुंपणाला पांढरा कलर आता कोण देतं आहे, का देतं आहे, ते देऊन होतं आहे का, कोण कोण मदत करतं आणि त्याच्या पाठीमागे साहजिकच हेतू काय आहे. कंप्लीट होत असताना त्यातून काय तात्पर्य थोडंसं निघतं ते पाहूया. इन द स्टोरी टॉम इज पनिश्ड बाय हिज आंट. या स्टोरीमध्ये टॉम नावाचा एक मुलगा आहे आणि त्याला त्याच्या आंटनं म्हणजे आत्यानं पनिशमेंट दिलेली आहे. कशासाठी? फॉर डिसओबेईंग हर. साहजिकच आत्यानं सांगितलेलं काम ऐकलेलं नाही म्हणून शिक्षा दिलेली आहे. अँड इज आस्क्ड टू व्हाईट वॉश द फेन्स. आणि म्हणून लाकडी जे कुंपण आहे त्या कुंपणाला पांढरा रंग देण्याचं काम आत्यानं टॉमला सांगितलेलं आहे. टॉम अ ब्राईट बॉय, तसा हा हुशार आहे. क्रिएट्स अ टीम ऑफ विलिंग पेंटर्स. तो काय करतो? कुंपणाला पांढरा रंग देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मुलांची म्हणजे पेंटर्सची काय करतो? एक टीम तयार करतो. अँड दस टर्न्स अ ड्रेरी अँड लोनली टास्क इनटू अँड एन्जॉयेबल वन. आणि अशा पद्धतीनं कुठेतरी ते निरस एकाकी वाटणारं जे काम आहे तो काम तो एन्जॉय करतो. म्हणजे एकट्याला सांगितलेले काम तो मुलांची टीम तयार करतो, स्वतः एन्जॉय करतो आणि त्यांच्याकडून काम करवून घेतो. द स्टोरी अंडरलाईन्स द टीम वर्क स्किल दॅट वन नीड्स ॲट द वर्कप्लेस. यामध्ये टीम वर्क या स्किलवरती फोकस करण्यात आलेला आहे, जे आपणाला प्रत्येक कामाच्या ठिकाणी उपयोगी पडतं. टीमवर्क असेल तर आपण अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा साध्य करू शकतो. आता आपण स्टोरीशी रिलेटेड महत्त्वाचे पॉईंट्स कन्सिडर करूया. इट वॉज अ ब्राईट समर सॅटरडे. आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचे हे डेज जे आहेत ते समर म्हणजे उन्हाळ्यातील आहेत आणि तो पर्टिक्युलर दिवस आहे शनिवार, सॅटरडे. विथ प्लीजंट ॲटमॉस्फिअर. आणि साहजिकच वातावरण पण प्लीजंट आहे, आल्हाददायक आहे. बट टॉम वॉज नॉट इन अ मूड टू एन्जॉय इट. पण टॉम हा मूडमध्ये नाही आहे हे सगळं एन्जॉय करण्याचे. कारण ॲज ही वॉज गिवन द टास्क ऑफ पेंटिंग द फेन्स. कारण त्याला कुंपण रंगवायचं टास्क देण्यात आलेलं आहे. द व्हेरी साईट ऑफ द 30 यार्ड लॉंग. आता हे कुंपण लाकडी वुडन जे आहे 30 यार्ड लॉंग अँड 9 फीट टॉल वुडन फेन्स. 1 यार्ड म्हणजे 3 फूट आपण कन्सिडर करतो. याचा अर्थ 90 फूट. 30 यार्ड याचा अर्थ 90 फूट ते झालं. अँड 9 फीट टॉल आणि उंच किती आहे? 9 फूट. म्हणजे 90/9 असं जर आपण कन्सिडर केलं, उंच 9 फूट आणि लांबी जी आहे ती 90 फूट एवढं आहे. वाईप्ड अवे ऑल हिज एन्थुजियाझम ॲज ही ॲपियर्ड ऑन द साईट विथ अ लॉंग हँडल्ड ब्रश अँड व्हाईट वॉश. जेव्हा तो एक लांब हँडल असणारा ब्रश आणि पांढरा कलर घेऊन जेव्हा तिथे आला आणि त्यांना जेव्हा हे 30 यार्ड
लांब असणारं 90 फूट लांब असणारं आणि 9 फूट उंच असणारं जेव्हा हे कुंपण लाकडी पाहिलं तेव्हा सगळ्या उत्साहावरती त्याच्या पाणी फिरलं. ही ॲप्लाइड द फर्स्ट ब्रश, त्यानं पहिला एक ब्रश ॲप्लाय केला फेन्सवरती टू द फेन्स अँड इन्स्पेक्टेड द इम्पॅक्ट, आणि त्यानंतर त्यानं पाहिलं की कसा कलर होतोय काय होतोय एक अंदाज घेतला. एवढ्यात काय झालं, जिम वॉज द फर्स्ट टू ॲपियर. टॉम नंतर तिथे पहिला मुलगा कोण आला तर ते लक्षात ठेवायचं आपणाला, जिम नावाचा मुलगा आला. का आला आणि कुठे जात होता? ही हॅड अ टीन पेल, पत्र्याचा एक डबा होता. टू फेच वॉटर, पाणी आणण्यासाठी, तो पाणी आणण्यासाठी चाललेला होता. कोण? जिम. फ्रॉम द पंप सम 150 yards अवे, 150 यार्डवरती, म्हणजे जवळजवळ 450 फुटावरती असणारा एक पंप आहे. तिथे जाऊन काय तो करणार होता, पाणी घेऊन येणार होता त्या पत्र्याच्या डब्यातून, आणि तो तिकडे चाललेला होता. टॉम हेटेड द वर्क लाईक एनिथिंग. टॉमला हे अजिबात वर्क आवडत नव्हतं. बट टुडे इट लुक्ड अट्रॅक्टिव्ह, पण ते आज जरा त्याला अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. जाणं, पाणी आणणं हे काय बोरिंग वर्क आहे. बिकॉज इट वॉज अ गुड टाईमपास, कारण एक टाईमपास चांगला होता. सो ही ऑफर्ड जिम, म्हणून त्यानं काय केलं, जिमला, त्याला तरी स्वतःला टॉमला हे पाणी आणणं 150 यार्डवरती हे काय आवडत नव्हतं. पण त्यानं जिमला ऑफर दिली. काय दिली? टू फेच म्हणजे आणणे, द वॉटर म्हणजे मी पाणी आणतो असं तो म्हणाला. कधी आणणार? इफ ही वूड व्हाईट वॉश द फेन्स. टॉम जिमला म्हणतोय, जर तू हे कुंपण, लाकडी कुंपण जर रंगवण्याचा प्रयत्न केलास किंवा रंगवण्यासाठी मला मदत केलीस किंवा रंगवलंस, तर मी तुझ्या जे काम आहे पाणी आणण्याचं ते मी करतो. मी पाणी आणतो, तू कुंपण रंगव. जिम वॉज रिलक्टंट, म्हणजे तो काय इच्छुक नव्हता. बिकॉज ही वॉज टेरिबली अफ्रेड ऑफ स्ट्रिक्ट अँड हार्श ऑन्ट पॉली, कारण त्याला भीती वाटत होती, कारण अतिशय शिस्तप्रिय, स्ट्रिक्ट, कठोर असणाऱ्या ह्या आत्या आहेत आंट पॉली त्यांची. त्यामुळं सुरुवातीला त्यानं काय केला, नकार दिला. माझं मी काम करतो, तुझं तू काम कर, असा जिम म्हणाला. वेन टॉम ऑफर्ड हिम अ व्हाईट ॲली, पण जेव्हा टॉमनं त्याला व्हाईट ॲली ऑफर केली, हिज डिटर्मिनेशन बिगॅन टू वेवर, मग त्याचं थोडंसा निर्धार जरा बदलायला लागला, चेंज व्हायला लागला. अँड फायनली ही ॲग्रीड टू पेंट द फेन्स, आणि शेवटी जिम काय झाला, फेन्स रंगवायला, कुंपण रंगवायला तयार झाला. बट दॅट डिडंट मटेरियलाइज बिकॉज आंट पॉली अराईव्ड. एवढ्यात काय झालं, आत्या आंट पॉली तिथे आल्या. अँड फॅक्ड हिम, आणि त्याला फटकारलेला आहे, फटके दिलेले आहेत. विथ हर स्लीपर, आणि पॉली ज्या आहेत, आत्या आहेत, त्यांनी काय केलं, आपलं स्लीपर काढलं आणि त्या बॅक साईडला फटकारलेला आहे, जोरात मारलेला आहे. ही रॅन अवे, त्यामुळे तो तिथून पळून गेला. अँड टॉम गॉट बिझी विथ हिज जॉब, आणि टॉमला लक्षात आलं की आपणाला काम आपलं स्वतःलाच करावं लागणार, दुसरं कोणी आपल्याला मदत करणार नाही किंवा पॉली आत्या करू देणार नाहीत. पॉली रिटर्न होम विथ अ फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन, आणि मग पॉली आंट ज्या आहेत, आंट पॉली आत्या, त्या अगदी समाधानाच्या भावनेनं घरी परत आल्या. थिंग्ज लुक्ड ब्लीक, आता मात्र टॉमला सगळ्या गोष्टी उदास अशा, डिस्मल, ब्लिंक, सगळीकडे डिस्पेअर दिसायला लागली. आता आपल्या मतीला कोणी येणार नाही. अँड सडनली अँड आयडिया स्ट्रक टॉम, आणि टॉमच्या डोक्यामध्ये एक मस्त आयडिया आली. ही बिगॅन टू ट्रँक्विली पेंट द फेन्स, आणि अतिशय शांततेनं एकाग्र मन करून तो काय करू लागला, कुंपण रंगवू लागला. त्याच्या मनामध्ये काहीतरी आहे. आता काय आहे आयडिया, ती आपल्याला पुढे लक्षात येईल. आता नेक्स्ट कोण येतोय, सुरुवातीला हा आल्यानंतर द नेक्स्ट बॉय टू ॲपियर वॉज बेन रॉजर्स. पुन्हा बेन येतोय. जिम आला, त्यानंतर आता 2 नंबरला बेन रॉजर्स आला. आता हा काय करत होता, ही वॉज मंचिंग अँड ॲपल. तो आपला ॲपल, सफरचंद चगळत खात तोंडात असा आलेला होता. अँड इम्पर्सनेटिंग, आणि डेमॉन्स्ट्रेट पण करत होता. कसलं? अ बिग स्टीम बोट, एक मोठं बिग स्टीम बोट, वाफेचं इंजिन असल्यासारखं तो काय करत आलेला होता, चाललेला होता.
ही वॉज द इंजिन, मग तो इंजिन पण तोच होता. फिल पण तोच होता. कॅप्टन पण तोच होता. द क्र्यू ऑल इन वन, आणि ते प्रवासी होते जे सगळ्यांचे रोल हा एकटाच पार पडायला लागलेला होता. ॲज ही हॉप्ड अँड जम्प्ड ही गेव व्हेरियस ऑर्डर्स, आणि एक वाफेचं इंजिन आहे. सगळे रोल तो एकटाच करतोय, उड्या मारतोय आणि स्वतःलाच ऑर्डर देतोय. टू टेक द बोट टू द साईड अँड इनॅक्टेड इटसेल्फ, म्हणजे चला डाव्या बाजूला घ्या, डाव्या साईडला, उजव्या बाजूला घ्या, असं स्वतःच ऑर्डर देऊन स्वतःच डेमॉन्स्ट्रेशन त्याचं चाललेलं. सुरुवातीला टॉम पेड नो अटेन्शन टू हिम, टॉमनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. इवन वेन ही केम अँड स्टॉप्ड क्लोज टू हिम, बेन टॉमच्या जवळ येऊन उभा राहिला तेव्हा देखील त्यानं त्याच्याकडे विशेषतः लक्ष दिलं नाही. सम टाईम पास्ड ऑन, आणि काही वेळ गेला. अँड देन टॉम टर्न डिस्प्लेइंग सरप्राईज, आणि पाठीमागे वळून आश्चर्याने तो म्हणाला, टॉम म्हणाला बेनला, हे बेन, आय डिडंट नोटीस यू. अरे बेन, मी तुला पाहिलंच नाही. त्याचा म्हणण्याचा अर्थ होता की तू केव्हा आलास इथे, माझं लक्षच नाही तुझ्याकडे. पुढे, बेन वॉज द बॉय हुज रिडिक्युल्स वर ड्रेडेड बाय ऑल. बेन मात्र अशा पद्धतीनं मुलांची चेष्टा मस्करी करायचं ना, इतकी भयंकर, सगळी मुलं घाबरायचीत. आता टॉमला पण भीती वाटायला लागली, आता आपणाला हा काय म्हणतोय, काय बोलतोय. ही टोल्ड टॉम, मग त्या बेननं टॉमला सांगितलं दॅट ही प्लॅन्ड टू गो स्विमिंग. तो म्हणाला मी स्विमिंगला चाललोय, पोहायला चाललोय. अँड वंडर्ड इफ टॉम वूड लाईक टू जॉईन, आणि तू देखील जॉईन झालास तर बरं होईल, चल पोहायला येणार का. अँड ॲट द सेम टाईम पिटीज, आणि सेम टाईमला जरा करुणा, दया म्हणतो आपण त्याला, सिंपती पण दाखवतो आणि म्हणतोय दॅट ही हॅड टू वर्क. नाही तू कसं येशील, तुला तर काम आहे, काम कर. मग टॉमला हे लागलेलं आहे. टॉम रिफ्युज्ड टू कॉल इट वर्क. टॉम म्हणतोय हे काम काही काम नाही आहे. अँड सेड दॅट इट वॉज जॉय डुईंग इट. कुंपण रंगवणे ह्यामध्ये एक वेगळीच मजा आहे, एक वेगळाच आनंद आहे. तुला काय कळणार आहे, काम म्हणू नकोस. बिकॉज बॉईज रेअरली गेट सच अ ग्रँड अपॉर्च्युनिटी ऑफ पेंटिंग अ वुडन फेन्स. कारण एखाद्या मुलाला एवढं असं वुडन फेन्स, एवढं मोठं 90 फूट लांब, 9 फूट उंच असं वुडन फेन्स रंगवण्याची संधी असं सहसा एखाद्या मुलाला मिळत नाही. आणि म्हणून मी हे काम एन्जॉय करतोय. कुणालाही हे काम मिळत नाही, कुणाच्या हातून, लहान मुलाच्या हातून हे काम होत नाही, त्यामुळे मुलांना सांगितलं जात नाही. असा तो काहीतरी एक आयडिया बनवायला सुरुवात करतोय, जेणेकरून ऐकणाऱ्याला वाटावं हा काम एन्जॉय करतोय, मग आपण पण एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे मेंटॅलिटी कशी आहे ते आपण बोलून तयार करू शकतो. द वर्ड्स मेड बेन थिंक ऑफ द वर्क इन अ न्यू अँगल. एका नवीन अँगलनं या कामाचा विचार करायला बेनला भाग पाडलं टॉमनं. अँड आफ्टर सम टाईम ही ॲग्रीड टू डू द व्हाईट वॉशिंग. आणि मग त्या थोड्या वेळ विचार करून तो म्हटला हा एन्जॉय करतोय, चला आपण पण एन्जॉय करूया. त्यामुळे तो पण ॲग्री झाला, चल मी तुला काय करतोय, कुंपण रंगवण्यास मदत करतो. अँड ऑफर्ड टॉम द कोर ऑफ हिज ॲपल. आणि साहजिकच तो जे ॲपल खात होता तो पुन्हा त्यानं काय केलं, त्याला ॲपलसुद्धा ऑफर केलं. टॉम हुज माउथ वॉटर्ड ॲट द मेन्शन ऑफ द ॲपल्स. ॲपलचा उल्लेख केल्या केल्यास त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं, असा टॉम प्रिटेंडेड रिलुक्टन्स. सुरुवातीला त्यानं नकार दिला, नको नको राहू दे. अँड फायनली ॲग्रीड टू लेट बेन डू द वर्क. आणि शेवटी मग काय म्हटलं, तो तयार झाला, चल कर. ॲज टॉम सॅट ऑन अ बार डँगलिंग हिज लेग्स. आणि मग पुन्हा त्यानं ॲपल घेतलं, खात एका बारवरती पाय असे हलवत बसला. अँड इटिंग द ॲपल. बेन टॉईल्ड हार्ड इन द बर्निंग सन. आणि साहजिकच उन्हाची चटकी सोसत बेन काय करत होता, कुंपण रंगवत होता. ही वॉज थिंकिंग हाऊ टू बी रिच बाय विक्टिमायझिंग अदर बॉईज लाईक बेन रॉजर्स. बेन रॉजर्स अशा पद्धतीचा मुलगा आहे जो इतरांची चेष्टा मस्करी करून त्यांना कशा पद्धतीनं टोचून बोलता येईल तेवढा बोलत होता. पण त्याच्यासारख्या मुलालाच तर गोड बोलून कामाला लावणं आणि आपलं काम करून घेणं आणि आपण एन्जॉय करणं
हे टॉमच्या बाबतीत काहीतरी एक वेगळाच अनुभव, तो अगदी रिच समृद्ध झाल्यासारखा फील करत होता. सुरुवातीला जिम आला, त्यानंतर बेन रॉजर्स आला. आफ्टर बेन वन बाय वन द बॉईज हू केम टू टीज हिम. बेन नंतर एक एक आणखी मुलं एक राहिलीत आणि ती काय करत राहिली, त्याला चिडवत राहिलीत टॉमला. डीड द वर्क. आणि पुन्हा जसं बेन किंवा जिम सुरुवातीला इच्छुक नव्हता, पण नंतर मदत करायला तयार झाला. तसे सुरुवातीला यायचे, चिडवायचे, पण हा एन्जॉय करतोय काम, काम हे काम नसून ही एन्जॉयमेंट आहे, आनंद आहे, असं जेव्हा तो सांगत राहिला तेव्हा इतरांनी पण त्याला हेल्प केली. अँड टॉम एन्जॉयड द फन ऑफ इडलनेस. आणि आळस जो एक असतो तो एन्जॉय करण्याचं काम, ॲक्टिवनेस असणं वेगळं आणि पॅसिवनेस आहे, तो देखील एन्जॉय करता येतो. नेक्स्ट टू कम वर, आता जिम आणि बेन नंतर बिली फिशर, जॉन मिलर अँड अ फ्यू मोर. आणखी काही मुलं आलीत. जिम आला सुरुवातीला, त्यानंतर बेन रॉजर्स आला, त्यानंतर बिली फिशर आला, जॉन मिलर आला. ही नावं लक्षात ठेवा. बाय मिडडे, दुपार होईपर्यंत, टॉम वॉज अ वेल्दी बॉय विथ अ रिच स्टोअर ऑफ. आता जसं बेननं त्याला ॲपल दिलं होतं, साहजिकच कामाच्या बदल्यात प्रत्येकजण काही ना काही टॉमला देऊ करत होता, त्यामुळे दुपारपर्यंत त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टीचं कलेक्शन झालं. तर यामध्ये बघा, अ डझन मार्बल्स, डझनभर मार्बल्स आहेत. ज्यूज हार्फ एक इन्स्ट्रुमेंट आहे. अ बॉटम ऑफ अ ब्लू बॉटल, ब्लू बॉटलचा एक खालचा बॉटमचा भाग आहे. अ टीन ट्यूब, टीन ट्यूब आहे. दॅट कुड बी यूज्ड ॲज अ कॅनन, एक कॅनन म्हणून वापरता येईल अशी टीन ट्यूब. अ की, अशी किल्ली आहे. दॅट ओपन्ड नो लॉक, कोणत्याही लॉकला न लागणारी ती किल्ली आहे. अ टीन सोल्जर, टीन सोल्जर देखील त्याच्याजवळ जमा झाला. 2 टॅडपोल्स, 6 फायर क्रॅकर्स, अ डॉग कॉलर, कुत्र्याच्या गळ्यात बांधतोय तो पट्टा. 1 आईड किटन, अ डोअर नॉब, अ हँडल ऑफ अ नाईफ अँड 4 ऑरेंज पील्स प्लस अ ब्रोकन विंडो फ्रेम. मोडलेली फुटलेली एक विंडो फ्रेम आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी दुपारपर्यंत त्याच्याजवळ जमा झाल्या. म्हणजे एवढ्या मुलांनी मदत केलेली होती काही ना काही देऊन त्याला. इफ टॉम हॅड बीन अ फिलॉसॉफर ही वुड हॅव अंडरस्टूड व्हॉट वर्क इज अँड व्हॉट एंटरटेनमेंट इज. आता हा तर लहान मुलगा आहे, जर तो एक तत्त्वज्ञानी असता तर त्याला साहजिकच लक्षात आलं असतं की नेमकं काम म्हणजे काय आणि एंटरटेनमेंट म्हणजे काय, काम म्हणजे काय आणि मनोरंजन म्हणजे काय. व्हॉट ही अंडरस्टूड वॉज दॅट, त्याला एकच गोष्ट लक्षात आलेली आहे, ती अशी की द वर्ल्ड वॉज नॉट अन एम्प्टी थिंग. जर एखादी गोष्ट करायला गेली तर आपण ती करू शकतो, त्यामुळं द वर्ल्ड वॉज नॉट अन एम्प्टी थिंग. ही लर्न दॅट इफ यू मस्ट मेक अदर्स फील द नीड ऑफ समथिंग, एखादी गोष्ट साहजिकच आहे, त्याची गरज आहे आणि हे इतरांना पटवून दिलं किंवा त्यांना असा विश्वास ठेवायला लावला. मेक हिम बिलीव्ह दॅट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप अवघड आहे, एखादी गोष्ट करणं ही खूप अवघड आहे, असं जेव्हा आपण इतरांना पटवून देतो तेव्हा साहजिकच समोरची व्यक्ती ती करण्याचा प्रयत्न करते. आता इथे देखील टॉमनं देखील असंच काहीतरी केलेलं आहे. ही थॉट ओव्हर इट फॉर अ लाँग टाईम, खूप वेळ विचार केला त्यानं. अँड फायनली वेंट टू रिपोर्ट टू आंट पॉली अबाउट द वर्क ऑफ व्हाईट वॉशिंग. आणि तोपर्यंत काय झालेलं होतं, हे फेन्स जे आहे व्हाईट वॉश करून झालेलं होतं आणि तसा रिपोर्ट तो काही करायला गेला, आपल्या पॉली आत्यांना सांगायला गेला. म्हणजे एकट्याला जे काम पॉसिबल झालं नव्हतं ते सगळ्या मुलांच्या टीमद्वारे त्यानं काय केलं, ते पॉसिबल केलं. त्याच्या बदल्यामध्ये साहजिकच याला रेस्ट मिळाली, यानं एन्जॉय केलं, बाकीच्यांना ते काम म्हणजे कसं आनंद आहे त्यामध्ये ते पटवून दिलं. त्यामुळं ते किती डिफिकल्ट आहे, लहान मुलांना असं शक्य होत नाही, एवढं पॉसिबल नसतं, त्यांना कोणी सांगत नाही करणं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना पटवून देऊन व्हाईट वॉश करण्याचं काम त्यानं काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे टीमवर्कचा जर वापर केला तर कोणतंही काम कमी वेळेमध्ये योग्य पद्धतीनं कंप्लीट होऊ शकतं. अशा पद्धतीनं
टॉमला त्याच्या आत्यानं दिलेली पनिशमेंट जे आहे तो कशा पद्धतीनं कंप्लीट करतो, एक मुलांची पेंटर्सची टीम तयार करून, हे आपण पाहिलं. मार्क ट्वेन यांची द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर ही नॉवेल आणि त्याच्यामधला हा छोटासा जो किस्सा आहे तो खूप मनोरंजक आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे टीम वर्कचं महत्त्व सांगणारा आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.